गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं. त्याआधी पाहूयात की काल नक्की काय झालं. मित्रांनो, विदाऊट एनी रिझन परवा रिलायन्स 7% वर गेला की जेवढे रिटर्न्स त्यानं कदाचित पूर्ण वर्षभरातही दिले नसतील तेवढे त्यानं एका दिवसामध्ये दिले. आणि काल साहजिक होतं की एवढा मोठा स्टॉक एवढं मोठं मुवमेंट केल्यानंतर थोडा खाली येणं अपेक्षित होतं, प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित होतं. तसंच काल झालं. आणि काल जेव्हा प्रॉफिट बुकिंग झालं तेव्हा तो सगळं मार्केट खाली घेऊन आला, कारण रिलायन्सचं वेटेज हे निफ्टीमध्ये फार मोठं आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की बँक निफ्टी डाऊन झालं नाही, बँक निफ्टी एका रेंजमध्येच राहिलं, परंतु निफ्टीने मात्र फार मोठं मुवमेंट केलं. त्याच्यामागचं कारण रिलायन्स एवढं एकच होतं. आता जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट मिक्स आहेत, परंतु तिथे जे काही रिझल्ट्स लागलेत मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचे, तर ते चांगले लागलेत, हे लक्षात असू द्या. पण असं असून सुद्धा ते स्टॉक काल पडले. त्याचं कारण असं की जेव्हा जनरली रिझल्ट्स येतात तेव्हा प्रॉफिट बुकिंग होत असतं आणि मग त्यामुळे ते आजपासून मे बी रिॲक्ट करतील की जसा रिझल्ट आला आहे त्याप्रमाणे ते चालायला सुरुवात करतील. आता आपण जर एशियन मार्केट पाहिले तर तेही मिक्स आहेत, त्याच्यामध्ये काही काळजी करण्यासारखं नाही आहे. आता आपल्याकडे फार मोठमोठे इव्हेंट्स आहेत, कारण आज रात्री फेडची मीटिंग आहे आणि फेडच्या मीटिंगमध्ये जे रेट कट्स पेंडिंग आहेत तर त्याच्यावरती बोलणं होणार आहे. आणि मग जर ते रेट्स कट जर लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न जर फेडने केला तर याचा फार मोठा इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो आणि मार्केट शूटअप होऊ शकतं. परंतु आता पाहूयात की ते नक्की काय कमेंट्री करतात, त्याच्यावरती सगळं डिपेंड राहील. त्यानंतर USD INR सुद्धा त्याच्यावरती फार मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. आता राहिला प्रश्न उद्याचा, तर उद्या आपल्याकडे आहे बजेट. म्हणजेच आपल्याकडे 2 इव्हेंट्स आहेत, तेही एकाच दिवशी. कारण आज रात्री जो काही फेड मीटिंगचा इम्पॅक्ट होणार आहे तो उद्याच होणार आहे, म्हणजेच बजेट डेच्या दिवशी. आणि बजेट तर उद्याच आहे, म्हणजेच सगळ्या गोष्टी एकदम येत आहेत. त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवून ट्रेड करा, कारण उद्या निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे आणि आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. पण इंडिया विक्स मोठ्या प्रमाणात हाय असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की ऑप्शनच्या ज्या प्राइसेस आहेत त्या खूप हाय आहेत आणि मार्केटसुद्धा ट्रेंडिंग आहे. त्यामुळे याचा फायदाही होऊ शकतं आणि याचा नुकसानही होऊ शकतं. म्हणजे ऑप्शन सेलर आणि ऑप्शन बायर दोघांसाठी अपॉर्च्युनिटी असू शकते, परंतु कोण ती ग्रॅब करतो त्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे इथे अनुभव कामाला येतो, इथे तुमचा एक्सपिरियन्स फार कामाला येतो. तर मित्रांनो, ग्लोबल मार्केट्स तर व्यवस्थित आहेत, म्हणावं असं काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त फेड मीटिंग आणि आपलं बजेट या दोन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आता काल आपल्याकडे LNTचे रिझल्ट्स आलेत, परंतु LNT तुम्ही पाहिलं तर काल जवळजवळ 2%च्या आसपास डाऊन झालेला आहे. आता LNT एवढी मोठी कंपनी आहे तर त्याच्यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही नाही, परंतु त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते थोडे मिक्स आलेले आहेत. त्यांनी जे प्रॉफिटचं जे इस्टिमेट आहे त्याला बीट करू शकले नाहीत. तर हरकत नाही, काही काळजी करण्यासारखं फार नाही आहे. त्यामुळे थोडाफार स्टॉक इकडे तिकडे होईल, परंतु बजेटमध्ये तो व्यवस्थित होऊन जाईल. त्यामुळे ज्यांच्याकडे LNT असतील त्यांनी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. तर मग मित्रांनो, आपण जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिला तर तो खूप मोठा आहे, कारण मार्केट रोज 150, 200, 250, 300 पॉईंट मुवमेंट करते अगदी सहज इंट्राडेमध्ये. त्यामुळे 21,200चा खाली सपोर्ट आहे आणि 21,830चा वरती तुम्हाला रेजिस्टन्स दिसतो. याच्यामध्येच मार्केट क्लोज होऊ शकतं, परंतु ही रेंज फार मोठी आहे. त्यामुळे थोडंसं सावध राहा, कारण बजेट डे आणि प्लस एक्सपायरी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळं आणि फेडची मीटिंग, त्यामुळे उद्याचा दिवस थोडा इंटरेस्टिंग राहणार आहे. तर मग पाहूयात काय घडतंय नक्की आणि भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.